नमस्कार, मी विराज जमदडे, फाउंडर अँड सीईओ ऑफ विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटर पुणे। मागील व्हिडिओमध्ये आपण एक कमोडिटी मार्केट कसं वर्क करतं किंवा कमोडिटी मार्केट म्हणजे काय याचं थोडंसं नॉलेज घेतलं। जर बघितलं तर इंट्राडेचा जो काय कन्सेप्ट आहे की इंट्राडे का केलं पाहिजे, इंट्राडे कशासाठी केलं पाहिजे, हे या व्हिडिओमध्ये एक थोडंफार तुम्हाला सांगणार आहे। इंट्राडेचा अर्थ असा आहे की सकाळी खरेदी करायचं आणि संध्याकाळी तो विकून टाकायचा। याचं सोपं उदाहरण म्हणजे काय की सकाळी तुम्ही एखादा कुठलंही फळ तुम्ही आणलं बाजारामध्ये विकायला, सकाळी आणलं, दिवसभर तुम्ही त्याचं मार्केटिंग केलं, दिवसभर विकलं लोकांना आणि जो संध्याकाळी तुम्हाला मिळणारा नफा आहे तो घ्यायचा आणि घरी जायचं। दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा तेच करायचंय, फळ घ्यायचं एखाद्या मार्केटमधून, ते विकायचं, त्याच्यामधनं जर तुम्ही नफा मिळवला तर तो नफा घ्यायचा। चुकून जर लॉस झाला किंवा काही कारणास्तव पाऊस पडला असल्या कारणामुळे लोक आलीच नाहीत, काही XYZ गोष्टी होऊ शकतात, तर तो होणारा जो तुमचा काय लॉस आहे तो त्या दिवशी पुरता मर्यादित असतो, तो लॉस घ्यायचा आणि घरी यायचं। म्हणजे काय, आजच खरेदी करायचं आणि आजच विकायचं। याच्यामध्ये ओव्हरनाईट पोझिशन किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की आज ठेवा, उद्या मार्केट वर जाईल, 200-250 पॉईंट गॅप अप गॅप डाऊन, या ज्या गोष्टी आहेत या मार्केटमध्ये आपण करायला सांगत नाही आणि ह्या करूही नाही माणसाने। कारण याच्यामध्ये काय आहे, जसं मागील व्हिडिओमध्ये एका तुम्हाला मी सांगितलं होतं की सोन्याचा ऑप्शन बाय केला होता आणि तो जवळजवळ 3000 पॉईंटनी खाली ओपन झाला, त्यामध्ये स्टॉप लॉस लावला नाही, काय नाही, पूर्ण कॅपिटल साफ झालं। तर ह्या गोष्टी होऊ नयेत आणि उद्या काय होणार आहे हे कोणालाच माहिती नाहीये, त्यामुळे आजच खरेदी करणे आणि आजच विकणे, यालाच इंट्राडे ट्रेडिंग किंवा इंट्राडेचं काय तुमचा जो काय प्रॉफिट असेल, जो काय लॉस असेल तो इंट्राडे मध्ये करायचा। मी निवडलं किंवा जे काय डेलीचा प्रॉफिट असेल, जो काय लॉस असेल तो सकाळी घ्यायचा। सकाळी 9ला मार्केट आपलं चालू होतं आणि संध्याकाळी रात्री 10-10:30 पर्यंत आपलं ते ट्रेडिंग त्याच्यामध्ये होतं। रात्री जरी मार्केट 11:45-12 वाजता बंद होत असलं तरी 10च्या नंतर आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करत नाही। दिवसभरामध्ये सकाळी 9च्या नंतर खरेदी केलेला स्टॉक तुम्ही संध्याकाळपर्यंत ठेवू शकता आणि संध्याकाळी तो विकू शकता। त्याच्यामधून येणारा जो नफा आहे कशा पद्धतीने होतो, काय होतो ते आपण पुढे जाऊन बघणारच आहे। तर या कमोडिटी सेक्टरमध्ये काम करण्यासाठी जो काय वेळ लागतो किंवा काय आहे, तर ते संध्याकाळी तुम्ही जॉबवरनं आल्याच्या नंतर पण करू शकता। 2-1 तास जरी दिले तुम्ही तुमचा जॉब करून, तरी तुम्ही तुमची स्वप्न किंवा काय आहे की डेडिकेशनशी काम करतात। दिवसभर या सेटअप समोर बसायची गरज नाहीये, तुम्ही 2च तास बसा, पण मन लावून बसा, मन लावून काम करा, मानसिकतेवर काम करा। या जर गोष्टी त्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये केल्या तर बऱ्याच प्रमाणामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये फरक पडू शकतो। कशाच्या माध्यमातून, तर फक्त इंट्राडेच्या माध्यमातून। म्हणून माझं सांगणं आहे की कमोडिटी मार्केट जे आहे ते सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग केलं आणि त्याच्यामधून जर सोर्स ऑफ इन्कम जनरेट करत गेलात तर नक्कीच एक दिवस तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर। जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्यासोबत लाईव्हला आहेत, जरी झाला नफा तरी मी आहे, जरी तुमचं नुकसान झालं तरी मी आहे। त्याच्यामधून कसं बाहेर पडायचं किंवा प्रत्येक गोष्टीतलं एक चढ उतार असतात, जेव्हा उतार येतो तेव्हा चढायचं कसं हे आपण त्यामध्ये थोडंसं गायडन्स त्याच्यामध्ये करतो। त्याच्यामध्ये अधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुम्हाला फ्री गायडन्स त्याच्यामध्ये घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता।